पाहणार आहोत पुन्हा एकदा शरदजी बाडेल टेनिस क्रिकेट.in ची पूर्ण टीम, मावळा साऊंड सिस्टम झिराट, टेनिस क्रिकेट.in ची पूर्ण टीम, आमचे साथी कॉमेंटेटर सुरेश भोरे, आमचे गुणलेखक आपण पाहतोय नील अष्टमकर, तसेच साथी कॉमेंटेटर सुद्धा आहेत. 5 षटकांचा होणारा सामना असेल याची नोंद घ्या. पहिले षटक घेऊन येतात. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. दोन्ही संघाला विनंती असेल. ऑफिशियल पंच आपण पाहता 5 षटकांसाठी नक्कीच आपण पाहतोय. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे. टाइम सेट केला जाईल. जर आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटाच्या पुढे 1 सेकंद जरी एक्स्ट्रा घेतलात ना तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही संघाने टाइम सेट केला होता. पंचांकडनं ग्रीन सिग्नल येताच टाइम सेट केला जाईल. यस, गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. परफेक्ट डाव वाजलेत. तो चल टाइम स्टार्ट. संजय वाघमारे यांचा पहिला चेंडू, फुलरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फलंदाजी करतोय तरुप की राणी, मैं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर राजा. पहिल्या चेंडूवरती चौकार. डीजे माऊली. पहिल्या चेंडूवरती चौकारच्याने सुरुवात केली बॅटर योगेश वाघ. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार. पकडो क्या जीत मॅच. या वेळेला बाचकी फाटलेली, मासली पळाली. चेंडू गेला लॉंग स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. डीजे क्षेत्रामध्ये योगेश वाघ, आदिवासी समाजाचा एक उत्कृष्ट समालोचक योगेश वाघ जसा आक्रमक आहे कॉमेंट्री मध्ये, तसाच आज योगेश वाघ मैदानावरती बरसलाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगाडमध्ये यशस्वी झालाय. यावेळेला पुन्हा एकदा फुलरचा चेंडू. पंचांकडे दात मागितली गेली, मात्र त्या दात मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त होता. डॉट चेंडू आलाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतायत गोलंदाज संजय वाघमारे. पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती का दिली आहे हे दाखवतात. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करतात आणि यशस्वी सुद्धा झालेत. यावेळेला पहा, बघतो भजी मागतो वडा, काही पे निगाह है काही पे निशाणा. सलगच्या 2 चेंडू चौकार आल्यानंतर सलगच्या 2 चेंडूवरती 2 डॉट सुद्धा घालवत आहे गोलंदाज संजय वाघमारे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8. पहिले षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला बॅकफुटला गेला. पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. म्हणून तो म्हणतात ना नील, नजरे मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर काय कमबॅक गोलंदाजी केली आहे. फुलटा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. टंटरा टन टन टंटरा चलते है क्या 912. चेंडू सीमा पर चौकार. डीजे माऊली. आभार व्यक्त करून एक चांगलं साऊंड सिस्टम आपण पाहतोय माऊली साऊंड झिराट यांच्या माध्यमातून आमचे मित्र चेरकर सर आणि त्यांची पूर्ण टीम यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 12.
इंग्लंडच्या गोलंदाजावरती 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याचा विक्रम ज्या खेळाडूंनी केलाय आणि इंग्लंडची राणी हॅझेल कीच यांच्याशी लग्न करून इंग्लंडचे जावळ झाले होते युवराज सिंग जर्सी नंबर 12 आपण पाहतोय धाव फलकावरती लगावले गेल्यात. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतात योगेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील अलिबाग योगेश नाईक गोलंदाजीसाठी आलेत. सर्वेश गोलंदाजीसाठी आलेत. अलिबाग यांकडून गोलंदाजीसाठी सर्वेश. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिल्या रिजनी क्रिकेटची स्पर्धा सत्यविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिरा डोंगरे आणि या स्पर्धेसाठी दर्शनाताई भोईर, राहुलजी भोईर आणि महेशजी माने साहेब यांचा वाढदिवस आणि सर्व मान्यवर तसेच आदिवासी समाजाचे अध्यक्ष म्हणून पाहता सन्मान्य भगवानजी नाईक साहेब या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजीसाठी सर्वेश आले. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्वागेला बॅटर पुन्हा एकदा सुनील वारगोडा. एवढा मोठा फटका कव्हर केल्याचा प्रयत्न मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. टिपले झेल संपलाय. सुनील वारगोडा यांचा खेळ फलंदाज बाद 13 का फल 7. पारधी म्हणजे शिकारी. आज मात्र पारधीला शिकारी बनावं लागेल. रनांची प्राप्ती करावी लागेल आवश्यकता आहे. पण त्या मात्र आवश्यकतेला पुरेपूर फलंदाजी करणार का साजेशी फलंदाजी करतील का बॅटर. मात्र गोलंदाजी कौतुक करावं लागेल. सर्वेश पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले. डॉट चेंडूला विकेट प्राप्त केली आहे. षटकातील पुढचा चेंडू यावेळेला खूपच बाहेर पंच नाराज. प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए 100च्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या बदलली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण 13 पाहता. पंचांचा चॅलेंज येते. थर्ड अंपायरला रेफर केलाय. वादग्रस्त शैलीमध्ये नक्कीच चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून नो बॉल अवैध ऍक्शन वादग्रस्त शैली पहिला खेळाडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये सापडलाय. अवैध ऍक्शन नो चेंडू असेल. फ्रीची संधी आताच पाहतो. फायनल सम्राट ज्याने जेडपीएल प्रीमियर लीग मध्ये आपला प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला असे सन्माननीय आदरणीय भूपेंद्रजी पेडारी साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि नक्कीच परवा होणारी त्यांची बैलगाडीची शर्यत आहे आणि त्या शर्यत मध्ये त्यांची गाडी नक्कीच नंबर प्राप्त होणार त्यात मात्र शंका नाहीये. फ्रीडची संधी असेल. पंचांकडून सिग्नल आले. गोलंदाज चेंज झालेत. नवीन गोलंदाज विजय आलेत. लॉंगॉनच्या दिशेने खेळून गेलेले क्षेत्ररक्षक आहेत. तद्वार मात्र एक धाव घेतली गेली आहे. भूपेंद्रजी पेंडारी साहेबांना विनंती करेन आपण स्टेजवरती या. आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे.
षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला स्क्वेअर कट केलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिझल्टला. मित्रांनो आपण पाहतो एक मोठी स्पर्धा श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिराड डोंगरी आयोजित. या स्पर्धेमध्ये जो पॅम्पलेट दिला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की अवैध ऍक्शन फेकी गोलंदाज थ्रो गोलंदाज जर आढळला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. आणि नक्कीच त्या संघाला 2 धावांची पेनल्टी आम्ही ऍड करणार आहोत या षटकानंतर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय कमालीची गोलंदाजी. पंच थोडासा थांबवायचं आहे 2 मिनिटं. आमचे मान्यवर इथून रजा घेत आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांक सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय श्री दिलीप शेठ भोईर छोटम शेठ यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद सभापती ज्याने हॅट्रिक लगावली. आणि नक्कीच ती हॅट्रिक अशी लगावली की सलग 3 वर्ष आपण त्यांना या सभापती पक्ष कार्यकर्ते आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1 लाख आणि प्रथम क्रमांक 50,000, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 10,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000 आणि झलाल ते चषक चतुर्थ प्रथम तृतीय तृतीय चतुर्थ सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय समृद्धी असोसिएट्स यांच्याकडून देण्यात आलेला आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. ज्या ट्रॉफी आपण पाहतोय ना समृद्धी असोसिएशन यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. सामनावीराचा कैलासवासी शशिकांत गोपाळ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अद्विक संजय म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. तसेच कैलासवासी अनंत नागेश कामत यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेसाठी लागणारी मालिकावीर ची सायकल कुमारी वेदांशी गिरीश कामत यांच्याकडून देण्यात आलेला आहे. सर्व देणगीदारांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती. या वेळेला मोठा फटका चेंडू हवा क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. या वेळेला पुन्हा एकदा डीजे सत्या. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत पाहूयात. विकी डोमरा नवीन फलंदाज 77 नंबरची जर्सी परिधान केलेले बैटर अपन पाहतोय. 77 नंबर की जर्सी परिधान के हुए खिलाड़ी स्ट्राइक एंड पर लेफ्ट आर्म बैटर, जबकि यहाँ पर बल्लेबाजी करने की पूरी जिम्मेदारी कंधे पर दी है. गेंदबाजी के लिए फिर से एक बार सर्वेश सामना करेंगे. 14 रन स्कोर कार्ड पर. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. मॅच पहिली आहे, थोडीशी चुकबुल होते. 15 धावा धाव फलकावरती झालेले आहेत. गोलंदाज आपण पाहतोय
आता ओव्हर झालेली आहे, लक्ष असू द्या. फलंदाजी करणारा संघ 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येत 2 निवाड, धावसंख्या धावफलकावरती 17. पेनल्टीच्या 2 ऍड करून ठेवा, नंतर मग डोक्याला टेन्शन नको. संजय गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आले. 5 षटकांचा सामना है, तो 5 ओवर का ये मुकाबला. फिर से मारने बैटर विकी और बल्लेबाजी करने वाले बैटर स्ट्राइकर योगेश वाघ, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर पूरी जिम्मेदारी है. स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम. तो गेंदबाजी के लिए फिर से एक बार संजय सामना करेंगे स्ट्राइक एंड पर. विकी इस बार आने वाले से खेलने का प्रयास, थोड़ी सी नीचे रहने वाली गेंद, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था पर डॉट गेंद आती हुई. शानदार गेंदबाजी संजय वाघमारे ने की. पहले ओवर में जरूर 12 रन खर्च होने के बाद इस बार जिम्मेदारी अपने कंधे पर ली और उस जिम्मेदारी पर कमाल की गेंदबाजी करते हुए डॉट गेंद आते हुए. जबकि तीसरा ओवर जारी है. ओहो, फिर से एक बार फुलर लेंथ की गेंद, सामने से कट किया, गेंद को राइज किया, बल्लेबाज को सरप्राइज कर. इस मैदान पर कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं. पहले पावर प्ले के ओवर में काफी महंगे हासिल होने के बाद भी कमबैक करते हुए नजर आते हुए. बैकफुट पर गए, कवर की दिशा में खेलने का प्रयास, पॉइंट में है, बैकफुट पॉइंट की दिशा से फील्डर आएंगे, तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर क्या पहुंचा है 18 रन. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा त्याच पद्धतीची पुनरावृत्ती गोलंदाजी करतो. यानंतर होणारा सामना धामणी वर्सेस ओम नमः शिवाय मात्रोली. दोन्ही संघाचे संघनायक हाफ इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. धामणी विरुद्ध मात्रोली. आणि नक्कीच आपल्याला सूचना दिली जाते, या इनिंग संपल्यानंतर दुसऱ्या इनिंगला जेव्हा गोलंदाज येतील, पहिला चेंडू पडण्याच्या आधी टॉस होणं गरजेचं आहे. अन्यथा समोरच्या संघाला जो संघाचा कर्णधार असेल त्याला नाणेफेकीचा कौल विजयी घोषित केला जाईल. गंडवलंय, चकवलंय, काय गोलंदाजी संजयच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 12, या षटकामध्ये पुनरावृत्ती केली आहे, मात्र एकच धाव खर्च केली आहे. कंजूसी गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावरती नील अष्टमकर आम्हाला सांगतायत धावफलकावरती 18 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती नक्कीच लगावल्या गेल्यात. एक कंजूसी गोलंदाजी. शेवटची 4 मिनिटं आहेत. गोलंदाजी करणारा संघ याची नोंद घ्या. मग कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये. 4 षटकामध्ये 4 मिनिटांमध्ये हा षटक संपवणं गरजेचं आहे. धामणी संघाचे कर्णधार ओम नमः शिवाय माथरोळी संघाचे कर्णधार. आपण हाफ इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. गोलंदाजीसाठी येतात गोलंदाज अविनाश नाइक यांच्यावरती जबाबदारी सोपवली है. तो देखना है अविनाश नाइक किस तरह की गेंदबाजी करेंगे. जिनके नाम में है नाश वो है अविनाश. एक अनुभवी ऑलराउंडर. पहली गेंद और इस बार देखिए पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक. ओहो, शानदार प्रयास. 100% एफर्ट देने की कोशिश करते हुए इस बार गेंद को रोक लिया है, पर थर्ड अंपायर ने थर्ड अंपायर को चैलेंज दिया है कि यहां पर चेक किया जाएगा कि गेंद वहां पर रन रोके गए या फिर नहीं. कोणी 12वा प्लेयर थर्ड अंपायरची तर बघायला येणार नाही, याची नोंद घ्या. सेव है.
जरूर अच्छी कोशिश की, एक बार जोरदार तालियां उस खिलाड़ी के लिए बजाय दोस्तों जिन्होंने कमाल की फील्डिंग की है, लाजवाब। संजय वाघमारे फील्डर थे, कमाल की फील्डिंग की, जिन्होंने गेंदबाजी भी काफी प्रभावित की। स्कोर जा पहुंचा 1 रन के साथ, 19 रन। अविनाश नाइक इस बार बैक टू द बॉलर खेलने की कोशिश, पर इस बार देखिए अविनाश नाइक थोड़े से लेजी क्रिकेट अबे खेलते हुए नजर आए। सामने की गेंद थी, उसे पिकअप करने में नाकामयाब और 1 रन का खामियाजा यहाँ पर भुगतना पड़ा। स्ट्राइक रोटेट होते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 20 रन, जबकि ये चौथा ओवर जारी है। 5 ओवर का होने वाला मैच क्रिकेट का बैटल। इस बार फुलर लेंथ की गेंद, सामने से खेलने का प्रयास, चकमा देने वाली गेंद, शानदार गेंदबाजी होती हुई यहां पर गेंदबाजी करने वाली टीम पात्रु देवी वरंडेपाड़ा, कमाल की गेंदबाजी है। बल्लेबाजी करने वाली टीम गौलनवाड़ी पेन जखड़ कर रखा है। कंजूसी गेंदबाजी करते हुए गेंदबाज अविनाश नाईक, षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील अविनाश। या वेळेला खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जाईल, या वेळेला डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडू आल्यानंतर धावसंख्या मात्र स्थिर आपण पाहतोय। धावसंख्या धावफलकावरती 20 धावा। चौथं षटक प्रगती पथावरती असताना पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील। या वेळेला त्याच पद्धतीची पुनरावृत्ती करतोय, कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी करतात। सलगचा दुसरा डॉट आलाय, काय गोलंदाजी करतायत गोलंदाज अविनाश नाईक। डॉट चेंडू या वेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला खेळलेला स्ट्रोक जातोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय, खणखणीत दणदणीत चौकार। डीजे सत्या विनंती असेल स्पीडअप घ्या। धामणी संघाचे कर्णधार ओम नमः शिवाय, मातृळी संघाचे कर्णधार शेवटचा आणि अंतिम कॉल असेल। यानंतर टॉस केला जाईल, जो संघ इथं उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेकीचा कौल घोषित केला जाईल पहिला चेंडू पडण्याच्या आधी। त्यामुळे आपण वेळेवर इथं उपस्थित राहा, आयोजकांना सुद्धा सहकार्य करा। धावसंख्या धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24-24। शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सुनील येतात। सुनील नाईक पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील। सुनील नाईक वरती दाखवलेला विश्वास, या वेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न सुनील नाईक यांच्या माध्यमातून एक धाव घेतली गेली आहे। धावसंख्या देखणीवर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती। सुनील नाईक षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी करतायत। आज मात्र पूर्ण प्रभावित करून ठेवलं गोलंदाजच्या माध्यमातून। मग संजय असते त्याच्या समवेत आपण सर्वेशना पाहतोय, अविनाश नाईक, आणि आता मात्र सुनील गोलंदाजी करतायत। काय गोलंदाजी करतायत, डॉट चेंडू आलाय, बघते भजी मागते वडा, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा। अशा प्रकारची डॉट चेंडू नक्कीच जर आपण खाल ना तर नक्कीच आपले संघ सहकारी आपल्यावरती नाराज होतील। षटकातील सुनील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगावलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील, तर मात्र एक धाव घेतली गेली आहे।
आपण पाहतो या स्पर्धेसाठी उपस्थित जेडपीएल किंग फायनल सम्राट सन्माननीय आदरणीय भूपेंद्रजी पेटारी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे सहकारी राजा कोहली हे सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट मॅच पाहत आहेत. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन ज्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळेला शॉर्ट पद्धतीचा चेंडू वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार झुकेगा नहीं साला ठोक दे डीजे वाला. षटकार आलाय तद्दता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 जिंकण्यासाठी 34 धावांची गरज टॉस साठी आलेले आहेत. धामणी संघाचे कर्णधार त्यांच्या विरोधात ओम नमः शिवाय मातृली संघाचे कर्णधार मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय आदिवासी समाजाचे अध्यक्ष शुभ आशीर्वाद देण्यासाठी अभिषेकजी नाईक अबू इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 30 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आयुष बेकर कुठे असाल तर लगेच या. आयुष बेकर चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. बॅटर्स योगेश आणि संजय गोलंदाजीसाठी येतात. गोलंदाज जयेश ठोबरा. 30 चेंडू मध्ये 34 धावा डिपेंड करायच्या आहेत. पंचांचा सिग्नल सामन्याला सुरुवात होत आहे. 10:27 झालेली आहेत. नक्की जो टाइम दिला होता त्या टाइमामध्ये नक्की षटक संपवलं गेल्या. जयेश ठोबरा गोलंदाजीसाठी आले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय योगेश, 9 सेकंडला संजय. ओहो घुटना टेक, तमाशा देख. या वेळेला चेंडू धाडलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा और गेंद गई बाउंड्री लाइन के
षटकार आपण पाहिलात. योगेश नाईक चांगली फलंदाजी, घुटना टेक, तमाशात एक. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच षटकार, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा दोन चेंडूवरती दोन षटकार आपण पाहतोय. पुन्हा तिसरा चेंडू, मोठा फटका लगावलाय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार, आर पार, चौकार. डीजे कमालीची फलंदाजी केली आहे. बॅटर आपण पाहतोय योगेश नाईक, जो का जिसकी बल्लेबाजी होती है सबको लाइक, नाम है उसका योगेश नाईक. फलंदाजी करताना आपण पाहतोय जर्सी नंबर 7 गोलंदाज जयेश. काहीसा मागणं षटक त्यांच्या माध्यमातून टाकलं जात आहे. स्पीडअप करा, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके संपवायचे आहेत. हा जो तुम्ही टाइम घेताय ना, तो नंतर तुम्हाला महागात पडेल याची नोंद घ्या. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच इट, पुन्हा एकदा आधीच मन बनवलाय आणि त्याच्यावरती थर्ड मॅच पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर मस्तकावर दस्तक. बाबा रामदेव पतंजली. षटकार. डीजे मास्टर का म्हणतात योगेश नाईकला, ज्याची बॅटिंग करतात सर्व लाईक, तो आहे योगेश नाईक. कमालीची फलंदाजी आज या मैदानावरती करतोय. उलटा चेंडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, भाग मिल्का भाग. चेंडूला नक्कीच आळवती तत्वर, मात्र दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या दोन्हीवर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. एक षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 24 आणि आता मात्र बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. नक्कीच श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळाला चिराग डोंगरी यांच्या माध्यमातून आमचे कॉमेंटेटर्स सुयश भुरे यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. मी डीजेला सांगेन गाणं लावायचं आहे वाढदिवसाचं. आयुष आलेत का? आयुष नक्कीच आलेत. आमचे साथी कॉमेंटेटर सुयश भुरे यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पंचाने विनंती करेन, पंच 2 मिनिटं थांबवायचं आहे. यस, बर्थडे सेलिब्रेशन होईल. डीजे सत्या. आज इस मैच का आनंद ले रहे, परसों उनकी गाड़ी फाइनल में बैठेगी ना, तो जरूर पैसों की बारिश होगी इस मैदान पर. पहिल्या षटकात 22 धावा संजय आलेत. यावेळेला स्क्वेअर कट केलाय, मात्र झील धरणीला दान. हे प्रभू, हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? म्हणून सांगतो, बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, वाल तुम्ही वनवाशी आणि राल उपाशी.
यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिरा डोंगरे आयोजित या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्वांचे लाडके